आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। बसरगी, सिंदूर, गुगवाड, उमराणी या 4 गावाकरता जादा टँकर फेऱ्या देण्यात याव्यात। माननीय श्री राजू हिप्परगे, माननीय चेअरमन सिंदूर सोसायटी व ग्रामस्थ यांच्याकडून मागणी। जत तालुक्यातील भीषण पाणी टंचाईमध्ये प्रामुख्याने या 4 गावांचा प्राधान्याने उल्लेख करणे गरजेचे आहे। त्याचे कारणही तसेच आहे। बसरगी, सिंदूर, गुगवाड, उमराणी या 4ही गावांना म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा थेंबभरही फायदा झाला नाही। या उलट काही अंतरावर असणाऱ्या दुसऱ्या गावांना काही अंशी दिलासा मिळाला आहे। सिंदूरचे माननीय श्री राजू हिप्परगे यांच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी शेतीला पाणी नको पण पिण्याला पाणी द्या या वरील 4ही गावांना ग्रामपंचायत ठराव माध्यमातून टँकरचे तथा शाश्वत पाणी योजनेकरता मागणी केली होती। याकरता या मागणी अर्जात 16 एप्रिल रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा ग्रामस्थ यांच्याकडून देण्यात आला होता। पण शासनाने या 4ही गावांना पिण्याकरता टँकर दिल्याने काही अंशी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे। पण या 4ही गावात यात्रा सुरू असून मिळणारे हे टँकर कमी पडू लागले आहेत। परिणामी यात्रेनिमित्त येणारे पै पाहुणे नातलग यांच्यासमोर जतचा भीषण दुष्काळ परिस्थितीचे भयावह चित्र दिसत आहे। अशा परिस्थितीत खास करून यात्रेनिमित्त शासनाकडून जादा टँकर फेऱ्या वाढवण्याचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत माननीय श्री राजू हिप्परगे व ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे। मी सिंदूर गावच्या राजू सत्याप्पा हिप्परगे म्हणून माझे नाव आहे। मी सिंदूर गावच्या माजी सोसायटीचे चेअरमन आहे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहे आणि सामाजिक कार्यकर्ता आहे। गेल्या महिन्यात 1 तारखेला सिंदूर, उमराणी, बसरगी आणि गुगवाड ह्या 4 गावासाठी पिण्याचे पाण्याच्या संदर्भात सगळ्यांना, तहसीलदार साहेबांना, प्रांत साहेबांना, म्हैसाळ ऑफिसला सगळीकडे आम्ही पत्र दिलं होतं। 16-17 तारखेला आम्ही तहसीलदार साहेबांच्या समोर उपोषण करायचं किंवा आंदोलन करायचं आम्ही ठरलो होतो। तरी काय झाले, मागणी ग्रामपंचायतीच्या मागणीप्रमाणे आम्हाला 4ही गावाला सिंदूर, उमराणी, बसरगी, गुगवाडला टँकर मिळालेले आहे। मिळाले तरीसुद्धा गुगवाड, बसरगी, सिंदूर, उमराणी 4ही गावामध्ये गावातली यात्रा चालू आहे आणि जादा टँकरनं पाणी पुरवठा करायला पाहिजे। हाय असं ते टँकरनं पाणी पुरवठा होत नाही। कारण काय, या 4ही गावामध्ये उमराणी, सिंदूर, बसरगी, गुगवाड या 4ही गावामध्ये जत्रा चालू आहे। म्हणून जास्त खेपा टाकून किंवा अजून एक जास्त टँकर वाढवून 4ही गावाला पाणी पुरवठा करावा असं मी शासनाला विनंती करतो। परत गेल्या वेळेला आम्ही प्रत्येक 4ही गावाला एक 4-4 इंचीची पाईपलाईन करून द्या म्हणून आम्ही निवेदन दिलं होतं आणि त्याच्या आंदोलन करण्याचे कारण करायला पाहिजे होतं। आणि तरी काय झाले, आता 4ही गावामध्ये जत्रा चालू असल्यामुळे परत एकदा आम्ही 4ही गावासाठी म्हैसाळचे पाणी अजून कुठेही पत्ता नाही। सर्वे झाले म्हणतात, अजून काही नाही आहे। महाराष्ट्र शासनाला किंवा आमदार पडवळकर साहेबांना, मुख्यमंत्र्यांना, जलसंधारण मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना, सगळी टोटली महाराष्ट्र शासनाला मी महाराष्ट्र या चॅनलच्या महाराष्ट्र लोकशाही या चॅनलमार्फत महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की गेल्या वेळे आम्ही निवेदन दिलं होतं। परत आमच्या 4ही गावच्या जत्रा संपल्यावर म्हैसाळच्या पाणीसाठी परत एकदा आम्ही शासनाला निवेदन देऊन परत आम्ही आंदोलन करणार आहे। तोपर्यंत 4ही गावच्या सिंदूर, उमराणी, बसरगी 4ही गावच्या गावामध्ये जत्रा चालू आहे। त्या जत्रासाठी टँकरने वाढीव टँकर देऊन शासनाने पाणी पुरवठा करावा असं मी 4ही गावच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला विनंती करतो। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।